हाय, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा सर्वांना सलाम. देवाची शांती तुमच्याबरोबर असो. पुन्हा एक वार तुमच्याशी बोलण्याची प्रभूने दिलेल्या संधीसाठी मी देवाचे आभार मानतो. आणि आज आम्ही पुन्हा एक वार एक नवीन विषयामध्ये जाणार आहोत. आणि आजचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे. वास्तविक पाहिलं तर पवित्र शास्त्रातील प्रत्येक विषय महत्त्वाचे आहेत, परंतु जर आम्ही त्याला महत्त्व दिलं तर ते महत्त्वाचे आहेत, नाही महत्त्व दिलं तर ते महत्त्वाचे नाहीत. आणि आज आम्ही पाहणार आहोत एक प्रश्न जो परमेश्वराने काही दिवसांपूर्वी, वर्षांपूर्वी एका व्यक्तीला विचारला होता. आणि त्या प्रश्नावरती थोडक्यात आम्ही मनन करणार आहोत. आणि तो प्रश्न आहे उत्पत्ती याचा 4 अध्याय आणि 9 वचन. जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो उत्पत्तीचं पुस्तक 4 अध्याय 9 वचन. तिथं असं लिहिलेलं आहे, मग परमेश्वराने कायनास विचारले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? हा देवाने विचारलेला एक प्रश्न आहे जो फार महत्त्वाचा आहे. सुरुवातीच्या दिवसामध्ये आम्ही पाहतो की पृथ्वीवर अजून मनुष्याची उत्पत्ती पुष्कळ अशी झालेली नव्हती. त्यावेळेस 2 भावांचा हा वृत्तांत आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. एक आहे काईन आणि दुसरा आहे हाबेल. आणि एक विश्वासणारे ख्रिस्तीय नात्याने आम्हाला ही गोष्ट माहिती आहे जी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये घडलेली आहे. काईन आणि हाबेल दोघे भाऊ आहेत. दोघांनी परमेश्वराच्या समोर आपापलं अर्पण सादर केले. एकाचं अर्पण स्वीकारलं, एकाचं अर्पण स्वीकारण्यात आलं नाही. आणि त्या रागातून एका भावाने दुसऱ्या भावाचा खून केलेला आहे. कायनाने हाबेलाचा खून केला, त्याला मारून टाकलं. ही गोष्ट परमेश्वराच्या निदर्शनास आली, परमेश्वराने पाहिलेलं आहे. आणि मग तो त्या भावाला अर्थात कायनाला विचारतो की तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? मित्रांनो, हा जरी प्रश्न असला तरी आणखीन एक प्रश्न असा उपस्थित राहतो की मग देवाला माहिती नाही का, देवाला समजत नाही का, देवाला कळत नाही का? मग देव आहे तर देवाला माहीत नाही का तो मेलेला आहे? अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आमच्या जीवनामध्ये घडतात. आणि कधी कधी आम्ही तोच प्रश्न देवाला करतो किंवा देवाविषयी विचारतो की देवाला समजत नाही का, किंवा देवाला दिसत नाही का, देवाला कळत नाही का? माझ्या प्रियानो, देवाला दिसतंही, समजतंही, कळतंही. परंतु देवाच्या विचारण्याच्या पाठीमागं किंवा देव ज्या परिस्थितीत आम्हाला घेऊन जातो त्या परिस्थितीच्या पाठीमागं नेहमी त्याचा एक उद्देश लपलेला असतो. आणि तो उद्देश माहिती करून घेणे आणि त्याप्रमाणे चालणे फार गरजेचं आहे. आता या ठिकाणी जो विचारण्यात आलेला प्रश्न हा फार गंभीर आणि फार मोठा प्रश्न आहे. अर्थात तो भाव आता नाही आहे, तो मरण पावलेला आहे, तो दृष्टीआड झालेला आहे. आता तो पुन्हा दृष्टीस पडणार नाही, म्हणजेच तो मरण पावलेला आहे. अर्थात तसं जर पाहिलं तर आपला एक भाऊ नाश झालेला आहे, हातातून गेलेला आहे. आणि म्हणून त्याची जाणीव होण्यासाठी परमेश्वराने कायनास विचारलेला हा प्रश्न आहे. प्रियानो, या प्रश्नाप्रसंगी जर विचार केला तर थोडक्यात कधीकधी आम्ही आमच्या जीवनामध्ये फोन केल्यानंतर चौकशी करतो एकमेकांची. हा कसा आहे, तो कसा आहे, बरा आहे का, हा कुठे गेला, तो कुठे गेला. कधीकधी बाजारामध्ये जाताना आम्ही दोघे तिघे जातो आणि अचानक थोडंसं वेगळं होतं आणि मग तो कुठे आहे. किंवा घरामध्ये आल्यानंतर घरातले दोघं दिसतात, एक जण बाहेर असतो, तो कुठे आहे. आणि मग त्या विचारण्याच्या पाठीमागे एक काळजी असते, चिंता असते, एक प्रकारचा आमचा उद्देश असतो आणि आम्ही एकमेकांची चौकशी करतो. अशाच प्रकारे प्रियांनो, आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर या प्रश्नाकडे आम्ही पाहिलं तर आमचा आज भाऊ कुठे आहे, किंवा आमची बहीण कुठे आहे, आमचे वडील कुठे आहेत, आमची आई कुठे आहे, आमचे नातेवाईक कुठे आहेत, आमचे शेजारी कुठे आहेत, आमचे मित्रपरिवार कुठे आहे, आम्हाला त्रास देणारे कुठे आहेत, आम्हाला मदत करणारे कुठे आहेत. प्रियांनो, कुठे आहेत याचा अर्थ असा आहे की नक्कीच ते कुठेतरी हरवलेले आहेत, गेलेले आहेत, जे आमच्याजवळ नाही. आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आज मनुष्य आत्मिकरित्या देवापासून लांब गेलेला आहे, हरवलेला आहे. आणि तो देवापासून लांब गेला, हरवला म्हणजे तो दुसऱ्या कुठल्या तरी एका ठिकाणी, जागेवरती आहे. ती जागा किंवा ते ठिकाण असं आहे की जिथं देव नाही आहे. जर तो देवाच्या हातामध्ये असेल तर तो सुरक्षित आहे.
परंतु तो जर देवाबरोबर किंवा देवाच्या हातामध्ये नसेल तर तो हरवलेला आहे. जसं परमेश्वराने कायनास विचारलेला प्रश्न आहे, तसाच आज आत्मिकरित्या तो तुमच्या आणि माझ्यासाठी एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे की आमचा भाव कुठे आहे, आमचे शेजारी कुठे आहेत. याचा अर्थ असा आहे की ज्या लोकांना ख्रिस्त माहिती नाही किंवा ज्यांचं तारण झालेलं नाही आहे, ज्यांच्या पापांची क्षमा झाली नाही, आज ते लोक कुठे आहेत. दुसऱ्या बाजूने असं विचार करूया की आज तुम्ही कुठे आहात. जे तुमचं तारण झालेलं आहे, तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे, तर तुम्ही प्रभूच्या हातामध्ये किंवा प्रभूमध्ये प्रभू बरोबर आहात, देवाबरोबर आहात. परंतु ज्यांचं तारण झालं नाही त्यांचं काय, नक्कीच ते हरवलेले आहेत. नक्कीच ते कुठंतरी आहेत ज्या ठिकाणी त्यांनी असू नये. आणि प्रियांनो, तसं जर पाहिलं तर आम्ही पाहतो की पुष्कळ लोक आज पापामध्ये आहेत, देवापासून लांब आहेत. आणि मग आध्यात्मिकरित्या जर त्यांचं जीवन पाहिलं तर ते मरण पावलेले आहेत, आत्मिक मरणामध्ये आहेत, शापामध्ये आहेत, बंधनामध्ये आहेत. आणि या प्रश्नामध्ये आम्हाला दिसतं की देव काळजीने विचारत आहे. देवाला त्या लोकांची सुद्धा काळजी आहे जे नरकामध्ये चाललेले आहेत. आणि ज्या अर्थी एक भावाविषयी दुसऱ्या भावाला विचारलं जातं, त्या अर्थी देव आमच्या लोकांविषयी, आमच्या शेजाऱ्यांविषयी आम्हाला विचारेल की तुझा भाऊ किंवा तुझे नातेवाईक किंवा तुझे शेजारी कुठे आहेत. जर ते आम्ही आमच्या एरियामध्ये राहतो, प्रार्थना करतो, बायबल असतो, चर्चला जातो, सगळं करतो, परंतु आम्ही आमच्या शेजाऱ्यावर जर लक्ष ठेवत नसेल आणि तो जर हरवलेला असेल, तर हा प्रश्न आमच्यासाठी आहे की आम्ही काय करत आहोत. आम्ही आमच्या शेजाऱ्याकडे लक्ष देत आहोत का, आम्ही आमच्या नातेवाईकांकडे लक्ष देत आहोत का, आम्ही आमच्या आजूबाजूच्या लोकांकडे बघत आहोत का, ते कुठे गेलेले आहेत, काय करत आहेत किंवा हरवलेले आहेत. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शोधण्यासाठी आला, आम्हाला तारण्यासाठी आला. तो तुम्ही हरवलेले शोधावेस आलेला आहे. आणि परमेश्वराने त्याचा पुत्र येशू पाठवला आमच्यासाठी आणि आम्हाला त्यानं शोधून काढलेला आहे. एक मेंढरासाठी त्यांनी 99 मेंढरं बाजूला ठेवले असं आम्हाला दाखला पाहायला मिळतो. म्हणजे एका मेंढराची सुद्धा परमेश्वराला काळजी आहे, तर जगातील एका व्यक्तीची सुद्धा शेवटच्या व्यक्तीपर्यंत देवाला प्रत्येकाची काळजी आहे. आता प्रश्न आहे की आमचं तारण झालेलं आहे, आमची क्षमा झालेली आहे, काय आम्ही आमच्या शेजाऱ्याच्या तारणासाठी जागृत आहोत का. तुम्ही तुमच्या सहकार्यासाठी, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा शिक्षकांसाठी, तुम्ही जर कर्मचारी आहात तर तुमच्या अधिकाऱ्यांसाठी, तुम्ही तुमच्या गल्लीतील, समाजातील, एरियातील, ज्या ठिकाणी तुम्ही राहता, उठता, बसता, त्या ठिकाणच्या लोकांसाठी तुम्ही जबाबदारी घेता का, त्यांच्यासाठी तुम्ही जागरूक आहात का. परंतु डोळे उघडा आणि पहा, आज बरेच लोक नाहीसे होत आहेत. रोज कितीतरी लोक मरत आहेत, रोज कितीतरी लोक नाशामध्ये चाललेले आहेत, आपलं जीवन संपत आहे. आणि मग ते कोण आहेत, ते आमचे शेजारी आहेत, ते आमचे भाऊ आहेत, ते आमच्या बहिणी आहेत, ते आमचे नातेवाईक आहेत, ते आमचे आईवडील आहेत, आमची लेकरं आहेत. मग त्यांचा नाश आम्ही पाहावा काय. कायनानं परमेश्वराला उत्तर दिलं, मी काय त्याचा पहारेकरी आहे का, किंवा मी काय त्याचा ठेका घेतला आहे का. आणि अशा उद्धट प्रकारच्या उत्तरानं त्या ठिकाणी त्यानं स्वतःला सादर केलेलं आहे. देवाचे प्रिय लोकांनो, तुम्ही असं म्हणू शकत नाही आम्ही आमच्या शेजाऱ्याचे काय पहारेकरी आहे का, ते काय आमचे नातेवाईक आहेत का, किंवा ते आमचे कोण लागतात का, आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवा. प्रियांनो, ते आमचे कोण लागत नसतील, आमचे पाहुणे किंवा रक्तातील नातं नसेल, परंतु देवावर जर आम्ही विश्वास ठेवतो तर ते आमचे बहीण भाऊ आहेत. देवाने त्यांनासुद्धा निर्माण केलेलं आहे. म्हणून जागे व्हा आणि तुमचा शेजारी आज कुठं आहे पहा, तुमचे नातेवाईक आज कुठे आहेत बघा. कारण परमेश्वराला आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आणि जर तुम्ही खरंच लोकांना सुवार्ता सांगत असाल तर तुमच्याकडे उत्तर असेल की प्रभू हा इथं आहे. कायनाकडे उत्तर नव्हतं, कारण त्याला माहीत होतं तो भाऊ आता जिवंत नाही. प्रियांनो, आत्मिकरित्या लोक नाशामध्ये चाललेले आहेत, मरण पावत आहेत, हे तुम्हाला आणि मला चांगलं माहिती आहे. तर आम्हाला प्रश्नाचं उत्तर देता यायला पाहिजे की प्रभू माझा शेजारी माझ्याजवळ, तुझ्याजवळ आहे. मग तो त्या परमेश्वराच्या जवळ केव्हा येईल किंवा परमेश्वराला कधी तो सापडेल, ज्यावेळेस त्या व्यक्तीला तुम्ही शुभवर्तमान सांगाल, सुवार्ता सांगाल, त्याला पापाची जाणीव करून द्याल, त्यावेळेस तो व्यक्ती देवाच्या जवळ असेल, तो व्यक्ती तुमच्याजवळ असेल. नक्कीच तो नरकातून सुटेल आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये येईल ज्यावेळेस तुम्ही त्याची जबाबदारी घ्या.
ज्या अर्थी कायनाला विचारलेला हा प्रश्न, त्या अर्थी देव तिथं जबाबदारी बघत आहे. तुझ्या भावाची जबाबदारी तुझ्यावर आहे, तुझ्या कुटुंबाची जबाबदारी तुझ्यावर आहे. देवाच्या प्रिय लोकांना, समाजाची जबाबदारी आज आमच्यावरती. आज कितीतरी लोक आमच्या जवळचे, शेजारचे, आजूबाजूचे मरत आहेत. त्याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार तुम्ही आणि मी आहे. आम्हाला ख्रिस्त माहिती आहे आणि मी ख्रिस्ताविषयी जर सांगत नाही तर आम्ही ख्रिस्ताच्या विरोधातलं जीवन जगत आहोत. आम्ही कारणं देऊ शकत नाही. मी बाजारात आहे किंवा मी कामामध्ये गुंतलेला आहे आणि माझ्याकडं फार जबाबदारी आहेत आणि मला माझ्या शेजाऱ्याला भेटता येत नाही, सांगता येत नाही. कारण कारणं देऊन काहीच उपयोग नाही. ही कारणं आम्हाला नरकामध्ये घेऊन जातील. परंतु एक जबाबदारी म्हणून जर आम्ही जबाबदार ख्रिस्ती, एक विश्वासणारा जबाबदार म्हणून जर आम्ही पाहत असेल स्वतःला, तर प्रियानो आमची जबाबदारी आहे आमच्या शेजाऱ्याचं आम्ही संरक्षण करावं. प्रियानो, तुमच्या शेजाऱ्याची जबाबदारी आज तुमच्यावरती आहे. तुमच्या सहकार्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. तुमच्या विधर्मी नातेवाईकांची जबाबदारी तुमच्यावरती आहे. आणि प्रार्थना करा प्रभूला की प्रभू, माझी जबाबदारी मला पूर्ण करण्यास मदत कर. येशू म्हणतो लुकाच्या शुभवर्तमानामध्ये, प्रभूचा आत्मा माझ्यावर आला आहे, दिनास स्वार्थ सांगण्यास, धरून नेलेल्यांची सुटका करण्यास, बंदिवासांना सोडवण्यास त्यांनी मला अभिषेक केला आहे, त्यांनी मला पाठवलेला आहे. आणि मग तुम्ही जर अभिषेक प्राप्त केलेले लोक आहात, विश्वासणारे आहात, तर तुम्हाला तुमच्या लोकांना शोधायचं आहे, त्यांना शोधून काढायचं आहे, त्यांना वाचवायचं आहे, कारण ती तुमची जबाबदारी आहे. प्रियानो, या शेवटच्या दिवसामध्ये देव तुमच्याकडनं अपेक्षा करतो तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर, भावावर, तुमच्या नातेवाईकावरती तुम्ही लक्ष द्यावं, त्यांच्या तारणाकडे तुम्ही पाहावं, त्यांना परमेश्वराच्या राज्यामध्ये आणण्याचा होईल तितका प्रयत्न करा. त्यासाठी तुमचा पैसा, वेळ, टॅलेंट तुम्ही खर्च करा. प्रार्थना करा, प्रभू माझा भाऊ, माझी बहीण कुठे, मला पाहण्यासाठी मदत करा. माझे आत्मिक डोळे उघड आणि त्यांना वाचवण्यासाठी मला मदत करा. जर तुम्ही तुमच्या भावाला वाचवू शकत नाही तर याचा अर्थ तुम्ही त्यांना नरकात टाकून तुम्ही त्यांचा खून करत आहात. तुम्ही त्याला अग्नीच्या शिक्षेमध्ये टाकत आहात. जर तुम्ही स्वार्थ सांगत नाही तर त्याच्या रक्ताचा झाडा देव तुमच्याकडून घे. काय करायचं तुम्ही ठरवा. देवाच्या प्रिय लोकांनो, आज हा व्हिडिओ तुमच्याकडे आलेला आहे यासाठी की तुम्ही उठावं आणि तुमच्या भावाला शोधावं. तुम्ही उठावं, तुमच्या गावाला शोधावं, तुमच्या लोकांसाठी तुम्ही मध्यस्थी करावी, रडावी, प्रार्थना करावी आणि त्यांना शक्य होईल जितक्यात जास्तीत जास्त मला जिंकता येईल तेवढं लोकांना जिंकण्याचा आम्ही प्रयत्न आणि प्रार्थना करणं गरजेचं आहे. देवबाप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आशीर्वादित करो आणि तुमच्या भावाला शोधण्यासाठी पवित्र आत्मा तुमचं सायन मार्गदर्शन करो. प्रियानो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रार्थना पण करा. माझ्या या सेवेसाठी अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला जावा, अनेक लोक सेवेसाठी उभे राहावेत, यासाठी प्रार्थनेमध्ये तुमच्या प्रार्थनेत माझी आठवण ठेवा. काही मार्गदर्शन हवे असल्यास मला तुम्ही संपर्क साधा, कॉन्टॅक्ट करा. मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करो. थँक्यू.